नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये सर्वांचं स्वागत. प्रथम आजच्या ठळक घडामोडी. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर पोलिसांनी वेगवेगळ्या 2 गुन्ह्यात अवैधरित्या अग्निशस्त्र विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 6 पिस्तूल आणि 2 गावठी कट्टे, 01 मॅगझिन आणि 22 काडतुसे जप्त केली आहेत. तसेच हे अग्निशस्त्र उत्तर प्रदेश आणि बिहार मेड असून अटकेतील दोघे पैसे मिळविण्याच्या उद्देशाने विक्रीसाठी आले असावे अशी माहिती उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली आहे. लोकसभा इलेक्शनच्या अनुषंगानं माननीय इलेक्शन कमिशनचे सुद्धा गाईडलाईन्स आहेत आणि माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डोंगरे सरांच्याही सूचना होत्या की अवैध शस्त्र विक्री असेल किंवा अवैध शस्त्र साठा असेल याच्यावरती कारवाई पोलीस कमिशनरेटमध्ये करावायची आहे. त्या अनुषंगानं क्राईम ब्रँच ठाणे यांच्या अंतर्गत असणारं खंडणीविरोधी पथक आणि विशेष कृती दलचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे आणि त्यांची पूर्ण टीम, PI वनिता पाटील मॅडम, API टरमाळे साहेब, API गोरे साहेब, ESI राठोड साहेब आणि त्यांची पूर्ण टीम यांना एक इन्फॉर्मेशन होती की राबोडीच्या हद्दीमध्ये वेपन विक्रीकरता एक आरोपी येत आहे. त्या अनुषंगानं त्यांनी ट्रॅप आयोजित केला. त्या ट्रॅपमध्ये शंभू सुरेश महतो वय वर्ष 35 हा आता राहतो विक्रोळीचा पण मूळचा राहणारा आहे बिहारचा. तर या ठिकाणी ट्रॅप झालेला होता. त्यामध्ये आपल्याला जवळजवळ 4 पिस्टल, 2 गावठी कट्टे, 1 मॅगझिन आणि 18 जिवंत काडतुसे त्या ठिकाणी हस्तगत करण्यात आली. याची जवळजवळ किंमत 3,40,000 याची किंमत आहे टोटल. आणि याच्यामध्ये आता पुढंही याच्यामध्ये हे वेपन आणले कुठून आणि या ठिकाणी विक्री करण्यासाठी कोणाला आले होते याचा तपास चालू आहे. प्राथमिक माहितीमध्ये असं कळतं की बिहारमधून वेपन आणलेले होते. तर अतिशय चांगलं काम इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर असेल क्राईम ब्रँचनं खंडणीविरोधी पथकाने या ठिकाणी केलेलं आहे. आणि पुढील काही माहिती आहे त्या अनुषंगानं पुढील आरोपी आपण याच्यामध्ये अरेस्ट करणार आहे आणि याच्यामध्ये आणखीन काही वेपन मिळतात का त्याचाही तपास चालू आहे. बॅकग्राऊंड काय आरोपीचा? हा जो आरोपी आपण शंभू सुरेश महतो जो आपण यामध्ये जो विक्री करताना वेपन पकडलेला आहे हा जुना खुनाच्या गुन्ह्यामध्ये जेलमध्ये होता. 11 वर्ष शिक्षा भोगून हा बाहेर बेलवरती सध्या आलेला आहे आणि बाहेर बेलवरती असताना अशा पद्धतीचा हा ट्रेड करताना वेपनचा ट्रेड करताना आपल्याला मिळून आलेला आहे. त्या हत्यारमध्ये नॉट फॉर सेल फक्त आर्मी असं काय उल्लेख करण्यात आलेला नाही. यामध्ये हे जे आहे ते हँडमेड वेपन आहे. त्याच्यामध्ये असा कुठल्याही पद्धतीचं आपण निष्कर्ष काढू शकत नाही. हे जे मार्क्स असतात हे वेगवेगळ्या विक्री करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे वेपन तयार केले जातात. त्या अनुषंगाने ते ट्रेडमार्क त्याच्यावरती सेट करतात. बाकी कुठल्याही याच्यामध्ये असं आपल्याला सांगता येणार. सध्या विष्णवी गँगचं फायरिंगचे धमकी फोन येतात, काय त्यांचं रिलेटेड काय? निश्चित स्वरूपामध्ये याच्यामध्ये इंट्रोगेशनमध्ये असा कुठलाही अँगल याच्यामध्ये रिव्हील होत नाही आहे. असं कुठलाही त्या गँगशी किंवा इतर गँगशी हा प्युअरली ट्रेड करण्यासाठी, विक्री करण्यासाठी आणि त्याच्यामधून पैसे मिळवणे हा उद्देश असणारा हा आरोपी या ठिकाणी आम्हाला मिळालेला आहे. पंजाबचा जो आहे तो त्याचा आपण इलेक्शन आचारसंहिता लागल्यापासून जवळजवळ 15 वेपन क्राईम ब्रँचने या ठिकाणी हस्तगत केलेले आहेत. बाकीचे आपण कमिशनरेट लेवलला किती झालेले आहेत हे आपण माहिती घेऊन आपल्याला ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन
व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. शेतकरी वर्ग हा शेती व्यवसाय करून आपला प्रपंच चालवत असतो. परंतु शेतीमाल म्हणजे कांदा, द्राक्ष, कापूस, सोयाबीन इत्यादी शेतात माल करून देखील शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही व नैसर्गिक होणारे नुकसान यामुळे शेतकरी वर्ग हा कर्जबाजारी होत चाललेला आहे. त्यामुळे काही शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देत व्यवसाय करत आहे. त्याच अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुका भोयेगाव येथील शेतकरी उत्तम भागोजी ठोंबरे यांनी शेतीला पारंपरिक फाटा देत व शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्री व्यवसाय सन 1990 पासून ते आतापर्यंत करीत आहे. त्यामध्ये त्यांना लाखोचे उत्पन्न होत असून व पोल्ट्री व्यवसाय मध्ये उत्तम प्रकारचे काम करीत असल्याने त्यांना जर्मन हेस्सल आंतरराष्ट्रीय विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट या पदवीचे प्रमाणपत्र देऊन त्यांचा पुणे येथे सत्कार करण्यात आला. या व्यवसायात चांगली प्रगती झाली असल्यामुळे त्यांच्याकडे आज 2 लाख पक्षी असून ते नावाप्रमाणेच उत्तम असून त्यांनी हेच उंच नाव कमवून त्यांना जर्मन हेस्सल आंतरराष्ट्रीय विद्यापीठ पुणे येथे मानद डॉक्टरेट पदवी प्राप्त झाल्याबद्दल चांदवड तालुक्यात त्यांचे हार्दिक अभिनंदन होत आहे. मी 1980 साली BSc झालो. पण माझा काय होता, काहीतरी उद्योग व्यवसायाकडे वळावा हे मी लहानपणापासून ठरवलेलं होतं. पण अपघाताने माझ्या काकांनी मला नोकरी लावून दिली काजवा कारखान्यामध्ये. माझं काही तिथे मन जमलं नाही. मी 10 वर्षामध्ये नोकरी सोडून दिली आणि पोल्ट्री व्यवसायात 300 पक्षापासून सुरुवात केली. त्या 300 पक्षाचे 600 पक्षी, 700 पक्षी, 1000 पक्षी, 1500 पक्षी असे 25,000 पक्षी मी 5 वर्षात तयार केले. आणि पुढचे परत प्रत्येक वर्षी परत 25,000च्या मी नवीन शेड बांधत गेलो. तर आता माझ्याकडे 2 लाख पक्षी. तर ह्या कामाची काहीतरी माहिती रक्कम घेतली असेल, माहित नाही. कुठं मिळालं तुम्हाला हे पद? कुठं? हे पुन्हा येते आपलं रेडिसन ब्ली हॉटेलमध्ये. बरं, काय नाव आपलं? माझा उत्तमराव भागोजी ठोंबरे. तुम्ही पारंपरिक हा व्यवसाय करत गेले की याच्या अगोदर तुमचा काय व्यवसाय होता? माझा शेती हा व्यवसाय. मी शेतकऱ्याचाच मुलगा आहे. अच्छा. शेती करता करता माझ्या डोक्यात आलं की आपण काहीतरी नवीन व्यवसाय केला पाहिजे, शेतीला फाटा देऊन. शेती तर आपले आई वडील आजोबा पंजोबा करतच आले, पण आपण काहीतरी वेगळं करावं त्यांच्या व्यतिरिक्त. ते त्यांचा पण त्याच्यामध्ये त्यांना पण बरं वाटेल, त्यांना पण समाधान होईल, आपल्या मुलांना काहीतरी केलं. आता सध्या तुमचं किती पक्ष, किती पोल्ट्री फार्म आहे? असे माझ्या अशा 5 साईट आहे. पोल्ट्रीच्या 5 साईट आहे. 6वी ब्रीडर फार्म साईट आहे, 7वी फिडमिलची साईट आहे, आणि जर त्याच्यात जर इन्क्लूड केलं तर आणखी एक 8वी स्कूल चालू केले आपण. शेतीपासून तुम्हाला हा व्यवसाय कसा वाटतो? खूपच चांगला वाटतो. काय कारण याचं? कारण काय असं याच्यामध्ये इनोव्हेटिव्ह आहे. माणसं जरा महाराष्ट्रावर जातो. शेतकरी हा कायम कर्जबाजारी होतो. कशामुळं? का निसर्गाचा भरोसा नाही, बाजारभावाचा भरोसा नाही, आणि कदाचित एवढे करून जर ते सगळं पीक आलं, जर त्या व्यापाऱ्यांना फसवलं, द्राक्षासारखं, टरबुजासारखं किंवा टमाट्यासारखं, ते असे तिहेरी लॉस आहे शेतीमध्ये. त्याच्यामुळं काय होतं? त्याच्यामुळे शेतकरी देशोधडीत लागलेला आहे. म्हणून तर आपण त्याच्यातून वेगळं होऊन व्यवसाय अलग केला. जन्मापासून मी ठाणेकर. जुनं ठाणं झपाट्याने बदललं, त्याचं ठाणे महानगर झालं. ठाणे महानगरात अनेक विविध क्षेत्रातील कलाकार आहेत. ते आपली कला पेश करत असतात. ठाण्याच्या दर्दी रसिक नागरिक प्रेक्षकांकडून
त्यांना भरपूर प्रतिसाद मिळतो. मलाही माझ्या नखशिल्प प्रदर्शनामध्ये भरभरून प्रतिसाद मिळाला. त्याबरोबर झालेल्या नवीन ओळखीमधनं आमच्या विश्वास मतिमंद मुलांच्या केंद्रामध्ये ती रसिकांनी भेट दिली आणि आमच्या मतिमंद मुलांची कार्यक्षमतालाही त्यांनी दाद दिली. ठाणेकर आणि ठाण्याचा मला अभिमान वाटतो. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.